तर हाय मैत्रिणींनो, हा इथं अस्तरवर कटिंग करून घ्यायचं आहे. नंतर इथं याला फोल्ड करायचं आहे, अर्धा त्याला फोल्ड करायचं आहे. नंतर याच्या माप टाकून घ्यायचे. इथं 13.5 इंच उंची आहे, तर इथं मी 15 इंच घेतलेला आहे. इथं 2.5 इंचाचा गळ्याचं माप टाकायचं. शोल्डर 3 इंचाचं घ्यायचं. मोंडा परत 6 इंचावर याचं मार्किंग करायचं. नंतर इथं मोंड्याचा शेप द्यायचा. तर इथं मोंड्याला ना मस्त शेप द्यायचा. तर इथे 1 इंचावर एक मार्किंग केले, एक अर्ध्या इंचावर केले, तर याला नंतर शेप द्यायचा. तर इथं छातीचं माप टाकून घ्यायचं आहे. तर इथं 8.5 आहे, तर इथं 9 इंच घ्यायचं आहे, अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. इथं खाली कंबरला 7 आहे, ते की 7.5 घ्यायचं आहे. साडेसातचं कंबर घ्यायचं आहे. याला एक लाईन खेचून घ्यायची. इथं शिलाई मार्किंगला आपलं 2.5 इंच खाली वरती 2.5 आणि खाली 2.5 घ्यायचं आहे. नंतर कट करून घ्यायचं. नंतर आपल्याला समोरचा भाग प्रिन्स कटचा कट करून घ्यायचा आहे. पाठीमागचीच बाजू टाकून घ्यायची आहे. त्याच्यावर 1-1.5 इंचाचं एक्स्ट्रा घ्यायचं आहे टक्ससाठी. नंतर इथं अर्ध्या इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. पाठीमागच्या बाजूचं कट करून घ्यायचं अर्धा इंच. नंतर इथं ना 3.5 इंच घ्यायचं आहे खालच्या साईडनी. 3.5 इंचावर घेतलेला आहे. नंतर इथं 4 घ्यायचं आहे. 4वर अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर इथे 4.5वर मार्किंग केलेलं आहे. इथं टक 9.5वर घ्यायचं आहे. नंतर इथं उंचीचं मार्किंग करायचं आहे. वर अर्धा इंच सोडून द्यायचं आहे. तर इथं 13.5 इंच आहे, तर इथं मार्किंग करून घ्यायची आहे. अर्धा इंच सोडायचं आहे टिपामध्ये. टक्सचं माप टाकून घ्यायचं. नंतर एक्स्ट्रा उरलेलं कट करून घ्यायचं आहे. समोरची बाजू कट करून झालेली आहे. नंतर गळ्याचं माप टाकायचं आहे. खालून 7 इंच आहे, वरून 7 इंचचं आहे. नंतर गळ्याचं माप टाकायचं आहे 2.5 इंच.
खाली 2.5 वरती 2.5 टाकायचं आहे. नंतर गळ्याचा शेप द्यायचा आहे. तर गळा गोलच आहे, तुम्ही तुमच्या प्रमाणे टाकू शकता. तर गळ्याचा व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे. आता नंतर बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. बाहीची असरचं गडी घालून घ्यायची आहे. 4 फोल्ड करायचा आहे. तर शेपमध्ये समोरची बाजू कट करून घ्यायची आहे. तर 9.5 आहे, तर इथं मी 10.5 घेतलेले आहे बाहीचं लांबी. तर इथं 7व्या मोंड्याचं माप टाकून घ्यायचं आहे. नंतर 2.5 वर एक मार्किंग करून घ्यायची आहे. तर एक लाईन खेचायची आहे. नंतर इथं आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे बाहीचा. नंतर बाहीचं इथं कट करून घ्यायचं आहे. तर बाही इथं कट करून झालेली आहे. नंतर पाठीमागची बाजू इथं टाकून घ्यायची आहे त्याच्यावर. नंतर